नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारवटकर पाटील. मी आज माझ्या कपाशीच्या शेतामध्ये आलो आपल्याला एक माहिती देण्याकरिता, की आता 3 तारखेपासून पाऊस गेलेला आहे आणि पुष्कळ सारे हवामान तोडकर झाले, डब साहेब झाले आणि राऊत साहेब सुद्धा आणि IMD ने सुद्धा पाऊस येणार आहे म्हणून सांगितले आहे मित्रांनो. तर आजची तारीख आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून. तर मित्रांनो, आता भरपूर शेतकरी खत टाकून राहिले. तर माझी शेतकऱ्यांना विनंती आहे का खत द्यायचे असेल तर उघड्यावर टाकू नका. एक तर त्याला झाकून द्या. हे बघा मित्रांनो, काय जवळ आहे ना, हे असं उघड्यावर खत टाकू नका. पाऊस आल्यानंतर खत द्या आणि गड्डा करून खत द्या. त्याचे कारण एकच आहे का याच्यामध्ये जे नत्र आहे पूर्ण उडून जाते मित्रांनो आणि नुकसान होते. पहिलेच खताचे भाव वाढलेले आहे. आज 20-20-013 MOP सर्व खताचे रेट वाढलेले आहे आणि आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे असं उघड्यावर कोणी शेतकऱ्यांनी खत टाकू नये, गड्डा करून द्यावे आणि असे जर उघड्यावर खत टाकल्यास त्याला भर द्यावा असा मातीने, दवऱ्याने. अशी माझी कळकळीची विनंती आहे शेतकरी बांधवांनो. त्याची योग्य पद्धत सांगत आहोत मित्रांनो. कारण काय होऊन राहिलं का 3 तारखेपासून पाऊस जो गेला तर आजची 15 तारीख आहे. मी बोलून राहिलो वर्धा जिल्ह्यातून. तर आमच्या इकडे 3 तारखेपासून अजिबात पाऊस नाही आहे. मधातही पाऊस आला नाही. थोडीशी सरी आली पण ती वर्धेला पडली. वर्धेवरून आमचं 12 किलोमीटर गावाचं अंतर आहे आणि सेलू येथून बाबापूरमधून बोलून राहिलो. तर ज्या कोणी शेतकऱ्यांना खत द्यायचे असेल आणि पाण्याची व्यवस्था असेल तर त्यांनी अगोदर 4 घंटे स्प्रिंकलरनी पाणी द्यावे कपाशीला, कडक शेत असेल तर डवरणी करून. आणि त्यानंतर 4 घंटे स्प्रिंकलरनी पाणी दिल्यानंतर तुम्ही खत देऊ शकता. पाणी तर येणारच आहे. आता 16, 17, 18, 19 या 19 तारखेपर्यंत पाऊस सांगितला आहे. पुन्हा 23 तारखेपासून पाऊस सांगितला आहे विदर्भामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी याही गोष्टीकडे लक्ष द्यावे. आणि आता जर तुम्हाला खत टाकायचे असेल तर पाऊस येईल तेव्हा येईल, पण 4 घंटे आपलं स्प्रिंकलरनी शेत ओलं करून घ्यावे. आणि खत हे असं उघड्यावर टाकू नये. खत असं उघड्यावर टाकू नये. असं उघड्यावर टाकलं तर याचं नत्र पूर्ण उडून जाते. खत देण्याची योग्य पद्धत तुम्हाला सांगतो. असा कपाशीच्या बाजूला गड्डा करायचा, बघा मित्रांनो, आणि खत असं टाकायचं आणि याला असं टाकून द्या. ही आहे मित्रांनो योग्य पद्धत. आणि हे उघड्यावर टाकलेलं खत हे तुमचं सर्व नत्र उडून जाईल. याच्यात काहीच उपयोग होणार नाही. आज युरिया भेटत नाही मार्केटला आणि खत सुद्धा अवेलेबल नाही आहे. 10-26-26 झालं, DAP झालं, 15-15 झालं. याचे असे भयंकर रेट वाढलेले आहे. त्या मित्रांनो आपले शेतकऱ्यांचे नुकसान होते. आपल्याला महागडे खत घ्यावं लागते. म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहोत मित्रांनो. माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि फॉलो करावे. धन्यवाद मित्रांनो. आणि 15 ऑगस्टच्या तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना, माझ्या सर्व मित्रांना शुभेच्छा. आणि हे वर्ष चांगले सुख समृद्धीचे जावो आणि चांगले पीक हो कपाशीचे, सोयाबीनचे. आणि तुम्हाला चांगला भाव भेटो माझ्या शेतकरी मित्रांना. आणि गव्हर्नमेंटला सुद्धा मी मागणी करतो, फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना, की आम्हाला चांगल्यात चांगला प्रतीचा कापसाला कमीत कमी 12 ते 14 हजार रुपये क्विंटल भाव द्यावा आणि सोयाबीनला 12,000, 10,000 कमीत कमी. आणि गव्हर्नमेंटची खरेदी लवकरात लवकर कापूस निघाल्यानंतर आणि सोयाबीन निघाल्यानंतर करावी अशी मी सरकारला, फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना विनंती करतो. जय श्रीराम, जय राम कृष्ण हरी, जय